शेतकरी मित्रांनो नमस्कार. सध्या वातावरण ढगाळ झाले आणि थोडा उष्णता कमी झाली. पाऊस काय आपल्याकडे आला नाही आणि लिकीच काढायचं काम चालू आहे आपलं. मामा इकडं तोंड कर, चालू कर तुझं. ही बाळू मामा आहे बरं का, आमच्या खेडबाळणी गावातला हा एकमेव माणूस आहे लिकीच काढणारा. तुम्हाला सांगतो, एका हाकावर येणारा माणूस. सकाळी आपल्या इथं जरा लिकीच झालं, सकाळी फोन केला मी, 4 वाजता माणूस हजर झाला. एकदम प्रामाणिकपणाने कष्ट केलं बा ह्या माणसानं. सध्या आता मामाची दोन्ही मुलं जॉबला लागलेली आणि मामाला आता जरा थोडं समाधानाचं जीवन जगायला मिळायला लागले. बरोबर आहे मामा? बरोबर आहे. कष्ट प्रामाणिक केल्यावर त्याचं फळ चांगलं मिळते. होय. बरोबर आहे. बरोबर आहे. आता अलीकडच्या काळात कष्ट करायला नग म्हणते ती, लांड्याला बड्या वाढा लागल्या, फसवणूक वाढा लागली. काय सांगशील तू? आ कष्ट प्रामाणिक पाहिजे. प्रामाणिकपणाने कष्ट केलं पाहिजे. काय अडचण जीवन येत नाही. जीवन चांगलं जगलं पाहिजे. जीवन चांगलं जगलं पाहिजे. कष्ट प्रामाणिकपणा असली काय कमी पडत नाही. काय कमी पडत नाही. माझी दोन्ही मुलं, एक कॅम्प्युटर इंजिनियर झालाय, एक डिप्लोमा झालाय, मुलगी ग्रॅज्युएशन पूर्ण झाले. आता बघा, मामानं कष्ट पहिल्यापासून कष्ट केलं बरं का, आणि आता पण चालू आहे मामाचं. पण मामा शेतीमध्ये आता जेवढं तो राबला बदला आहे, पण समाधानी जीवन जगतोय का नाही. हा अलीकडे काय शेतीला जरा थोडं डावलं जाते, शेतीला नावं ठेवते ती. हा पण शेतीमधनं जी कष्ट केल्यावर जे समाधान भेटते भेटणार ती कुठं सुद्धा नाही, दुसरीकडे कुठं सुद्धा नाही. नाही. नाही दुसरी कुठंच नाही. तसं मामानं कष्ट बघा, ही आता ही एवढं उकरायचं चालू आहे. अजून पाईपलाईन इथं लिकीच काढायचं आहे. आणि एवढा आमच्या खेडबावणीतल्या प्रत्येक जेवढ्या पाईपलाईन द्या तेवढ्या सर्व, जेवढ्या पाईपलाईन तेवढ्या सर्वच्या पाईपलाईनची लिकीज काढायचं काम ही माणूस करतोय. खरं तर ही शब्दात कौतुक करायचं एवढं मामाचं ही नाही. पण आता हवा ही लिकीज काढायचं चालू आहे. आता लागली पाईप. पण ही जी आता कष्ट आहे ही येणाऱ्या काळात मला वाटतं मामाया मागं मालकालाच लिकीज काढावं लागणार आहे. एवढं बरोबर आहे मामा? सत्य. मामाया मागं आता सत्य परिस्थिती. लिकीज काढणारा माणूस मामाया मागं मला वाटत नाही दुसरा कोणी. कारण आता ही कष्ट जी आहे, माती उकरायचं ही अशा चाऱ्या पाडायचा, ही लिकीज तर आहे. पण मामाच्या 2-2, 4-4, 5-5 पाईपलाईनी पहिल्या बराच काढत होती. बरोबर ना मा? हो. पण ही माणसं ही आता ही अशी माणसं पुन्हा तयार होणं कठीण आहे. कठीण. पण मामानं ही कष्ट अजून चालू आहे. मामाचं चालू आहे. प्रामाणिकपणानं चालू आहे. मामा व्यवस्थित आहे. आता त्या दिवशी आपण एक लाईव्ह केला होता स्लरीचा. काय कारण असतो आपल्याला तो लाईटच्या प्रॉब्लेममुळे बंद करावा लागला होता. वातावरण जरा ढगाळ झाले, आता बदलले वातावरण आणि थोडा दिलासा मिळाला रोपांना वांग्याच्या आपल्या. जी उष्णता होती, भयानक उष्णता, आणि जे आव्हान होतं ना वांगी त्या रोपांना टेम्परेचरमध्ये सस्टेन करायचं, ते कुठं तर थोडं दिलासा मिळाला आहे. आता वातावरण थोडं थोडं बदलत जाईल. या 7 ते 14 तारखेपर्यंत पाऊस सांगितला आहे, पण त्याची व्याप्ती कमी असेल अंदाज आहे बऱ्याच हवामान तज्ज्ञांचा. 14 तारीख ते 20 तारीख चांगला पाऊस होईल अशी तज्ज्ञांचा अंदाज आहे. आता नांदेडकडे मराठवाड्यात पाऊस झाला अशी बातमी येते, ते चांगला पाऊस झाला आहे नांदेड भागात वगैरे. पण आता वातावरण बदललं आहे, बदलण्याची खूप गरज होती. एक आव्हान होतं ह्या एप्रिल आणि मे महिन्यामध्ये. वांगी असेल, मिरची असेल, टोमॅटो असेल, रोपं यामध्ये जोपासण्याचं आणि जे एक आव्हान असतं ते सध्या झाली ती बघा रोपं आपली सेट. आता जो अजैविक जो ताण असतो तो कमी करण्यासाठी आपण ह्या स्लरीचा उपयोग करतो. आता ही स्लरीला
तिसरा दिवस आहे आजचा, तिसरा दिवस आहे. हे जे वर गटोड आहे शेणाचा गटोड आहे. 10 किलो शेण आपण बांधून यात सोडतो. सकाळ संध्याकाळचा हलवायचा अशी स्लेरी तयार झाली. स्लेरी आपण 2 टप्प्यामध्ये 100 लिटर स्लेरी सोडतो. साधारणतः 4 दिवस आपण ही स्लेरी सकाळ संध्याकाळ हलवतो आणि 5व्या दिवशी पुन्हा ही स्लेरी सोडली जाते. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्यावेळेस आपण याला स्प्रे घेतोय, या स्प्रेमध्ये आपण एका पंपाला 1 लिटर हे जीवामृत वापरतो टॉनिक म्हणून. दुसरं टॉनिक आपण वापरत नाही. त्याचा काय फायदा होतो भविष्य काळामध्ये आपण या मालाची क्वालिटी, झाडाची क्वालिटी, ही रोपं कशी ग्रोथ करते ती आपण बघणार आहे. कारण प्रत्येक स्प्रेमध्ये जे आपण ॲमिनो ॲसिड असेल किंवा काय सीवीडमधली काय औषधं असतील, ही औषधं आपण टॉनिक म्हणून आपण आपल्या स्प्रेमध्ये वापरत नाही. पण वेगवेगळं पण प्रयोग करतो आहे. गेल्या वर्षी पण आपण केलं होतं. त्याच्यामध्ये आपण झायटोनियमची स्लेरी 2 टप्प्यामध्ये पहिल्या सोडली आहे. आता जी स्लेरी आपण बनवली ती जी आपण बनवली ती प्लेन स्लेरी बनवली आहे. आणि इथून पुढची जी स्लेरी आहे ती आपण दाखवतो. मी प्रॉडक्ट मागवला आहे, अजून फोडला नाही. घटवरून आपण हे प्रॉडक्ट मागवला आहे आणि याच्यामध्ये आपण इफको कंपनी सागरिका हा प्रोडक्ट आपण मागवला आहे. काल हा मिळाला आपल्याला. आणि याची स्लेरी आपण आता पुढच्या भागात त्याचं प्रात्यक्षिक दाखवणार आहे. लाईव्ह प्रात्यक्षिक दाखवणार आहे स्लेरी कशी बनवली जाते. स्लेरी खालून पण आपण सोडतो आणि स्प्रेमधून आपण 15 लिटरच्या पंपाला 1 लिटर द्रावण या जीवामृतचं वापरतो. जर पानाला असा काटा असला बघा, एकदम छान अशी रोपं ग्रोथ झाली ती आता सध्या. बघूया येणाऱ्या काळामध्ये आपण ह्याचा समजा प्रयोग करणार आहे. जीवामृत काय काम करतं, जसं आता पानाला काटा धरधरू नाही याच पद्धतीनं आपल्या फळाला काटा राहणार आहे. हे खूप मोठं ब्रह्मास्त्र आहे, खूप मोठी सिक्रेट गोष्ट आहे. कारण क्वालिटी आणण्यासाठी, कलर आणण्यासाठी कुठलंही रासायनिक औषध काम करत नाही. त्याच्यासाठी जैविक काय प्रोडक्ट वापरावं लागते. जैविकमध्ये बरीच औषध आहे. ती ठराविकच औषध तुम्हाला ओरिजिनल भेटतील. नाहीतर आताच्या काळामध्ये जैविक एवढी मोठी फसवणूक शेतीच्या क्षेत्रामध्ये कुठंच नाही. त्याच्यामुळं जैविकमध्ये आपण हा जीवामृतचा प्रयोग करतोय. ही टाकी आपण अशी वर लावली, त्याच्या खाली आपला चार्जिंगचा पंप लावून आपण ही स्लेरी सोडतो.